बोर्ड एक्झाम मध्ये जर चांगले मार्क्स मिळाले तर एंट्रन्स मध्ये चांगले मार्क्स मिळण्याची शक्यता 100% जास्तच आहे. बोर्ड एक्झाम रट्टा मारून अभ्यास करणार असाल तर तो एंट्रन्सला पण बेनिफिट होणार नाही. इंग्लिश मिडियम पेक्षा चांगला अभ्यास करणारे पण मुलं मराठी सेमी इंग्लिश मध्ये आहेत. काही कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनाही बीएससी करता येते. टॉप डिग्रीसाठी आपल्याला एंट्रन्स एक्झामचेच मार्क्स ग्राह्य धरले जातात. सो गॅप मला असं वाटतं की घेतलाच नाही पाहिजे. एकतर तुम्ही तुमचा 100% आत्ताच द्या. नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते स्मार्ट मराठीमध्ये. 10वीच्या परीक्षेपूर्वीचे 60 दिवस हा व्हिडिओ आम्ही अपलोड केला होता आणि त्याला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला आणि म्हणूनच 12वी सायन्स निमित्त जे आता दिवस उरलेले आहेत त्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रोफेसर प्रफुल्ल देशमाने सर. सर, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा स्मार्ट मराठीमध्ये. नमस्कार सर, मी वेळ न घालवता डायरेक्ट मुद्द्याचा प्रश्न विचारते की जी बोर्ड एक्झाम येते 12वीची, ती बोर्ड एक्झाम आणि एंट्रन्स दोन्ही परीक्षा महत्वाच्या आहेत. या दरम्यान मुलांनी आता कसं मॅनेज केलं पाहिजे आणि कसा अभ्यास केला पाहिजे? बोर्ड एक्झाम आता 11 फेब्रुवारी रोजी चालू होणार आहे आणि जवळपास आता 30 दिवस राहिलेत. आणि मुलांना बर्डन आहे की बोर्ड एक्झाम आणि एंट्रन्स एक्झाम. आता एंट्रन्स एक्झाम म्हणजे कोणाची, तर इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जेईची फर्स्ट अटेम्प्ट एक्झाम येते. आता थोडंसं त्याबद्दल आपण थोडं क्लिअर करूया की 12वी सायन्स मध्ये आता कोणते कोणते विद्यार्थी आहेत. आता 12वी सायन्स मध्ये 3 प्रकारचे विद्यार्थी आहेत. एक आहेत इंजिनिअरिंग फोकस्ड, म्हणजे त्यांनी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स विषय घेतलाय. जे आहेत अजून काही फोकस नाहीत, PCMB 4ही विषय घेऊन अभ्यास करतात. आणि दुसरे आहेत जे मेडिकल फोकस, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषय घेऊन अभ्यास करणार आहेत. आता बोर्डमध्ये तुम्ही कोणते विषय निवडलेत त्यानुसार तुम्हाला त्याच्या विषयांचा अभ्यास करायचाच आहे. परंतु इंजिनिअरिंगच्या मुलांसाठी थोडंसं चॅलेंजिंग आहे की आता जेईचा फर्स्ट अटेम्प्ट येतोय. तसेच तुम्हाला सेकंड अटेम्प्ट पण आहे, परंतु फर्स्ट अटेम्प्ट प्रत्येकाने अटेम्प्ट करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एक कॉन्फिडन्स लेवल बिल्डअप होते. दोन्ही अभ्यास करताना जर तुम्ही बोर्ड्सला आता टाइम कमी आहे त्यामुळे थोडं प्रेशराईज होऊन विद्यार्थी बोर्ड एक्झामला जास्त फोकस करतात. नक्कीच केला पाहिजे बोर्ड एक्झामला फोकस, बट तुमचे मार्क्स किंवा तुमचं जे ऍडमिशन आहे ते एंट्रन्सच्या रिझल्टवर अवलंबून आहे. त्यामुळे कॉन्सेप्ट क्लिअर करा, जेणेकरून तुम्हाला एंट्रन्सला पण बेनिफिट होईल. बोर्ड एक्झाम रट्टा मारून अभ्यास करणार असाल तर तो एंट्रन्सला पण बेनिफिट होणार नाही. यामध्ये सर बोर्डला म्हणजे बोर्ड परीक्षा दिल्यानंतर जे मार्क्स येणार आहेत आणि प्रवेश परीक्षेचे जे स्कोर आहे यामध्ये करिअरचा डिफरन्स कसा ठरणार आहे मुलांचा? एंट्रन्सच्या बेसिसवर जे टॉप डिग्रीज आहेत, म्हणजे बाकीच्या डिग्रीला मी नावं ठेवणार नाही, बट काही अशा डिग्री आहेत BSc IT BScच्या बेसिसवर जे डायरेक्टली 12वीच्या रिझल्टवर तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. बट इंजिनिअरिंग झालं, फार्मसी झालं किंवा हॉटेल मॅनेजमेंट कॉमर्सवाल्यांसाठी, म्हणजे आपण हा सायन्स बद्दल व्हिडिओ बनवतोय, बट सायन्ससाठी बऱ्याच टॉप डिग्रीसाठी आपल्याला एंट्रन्स एक्झामचेच मार्क्स ग्राह्य धरले जातात. त्याच्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन जर आपण म्हटलं तर 12वीच्या बोर्ड एक्झाम मध्ये सीईटीच्या बेसिसवर जे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये 12वी बोर्ड एक्झाम मध्ये 45% पेक्षा जास्त मार्क्स मिळवणं गरजेचं असतं. ओके सर, एक बेसिक प्रश्न आहे जो की पालकांसाठी महत्वाचा ठरेल. तो म्हणजे सुरुवातीपासून असं म्हटलं जातं की 12वी सायन्स केल्यानंतर तुला कुठेही जाता येतं, म्हणजे आर्ट्स कॉमर्स नंतर विशिष्ट आपण त्याच फील्डला जाऊ शकतो. पण सायन्स एक अशी गोष्ट आहे 12वी सायन्स की त्यानंतर तू इंजिनिअरिंगला जाऊ शकतोस किंवा तुला डॉक्टर व्हायचं ते बनवू शकतोस. आणि जसं आता तुम्ही फार्माचं म्हटलं त्या पद्धतीनं 12वी सायन्स नंतर नेमके कोणकोणते करिअर ऑप्शन्स आहेत, काय सांगा? 12वी सायन्स नंतर जर तुम्ही सीईटी एक्झाम दिली नाही, आता ह्या वर्षी सीईटी एक्झाम कंपल्सरी झालेली आहे. सीईटी एक्झाम फर्स्ट अटेम्प्ट कंपल्सरी आहे, तर तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट देणं गरजेचं आहे. तुम्हाला चांगल्या डिग्रीज मिळवायच्या असतील तर सीईटीच्या बेसिसवर जर तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी विषय घेऊन सीईटी एक्झाम दिली तर तुम्ही फार्मसी आणि मेडिकल रिलेटेड डिग्री घेऊ शकता. डॉक्टर सोडून, डॉक्टरसाठी नीट एक्झाम कंपल्सरी असते. आणि जेई थ्रू तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये जाऊ शकता. इंजिनिअरिंग मध्ये पण बऱ्याच फील्ड आहेत, त्याच्यामध्ये मेडिकल इंजिनिअरिंग सुद्धा असते. सो बऱ्याच इंजिनिअरिंग अवेलेबल आहेत. आता सध्या AI झालं, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा, किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे. कोणत्याही इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही जेई आणि सीईटी PCM देऊन इंजिनिअरिंग आणि PCB देऊन मेडिकल, एवढ्या सगळ्या फील्ड अवेलेबल आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्ही BSc IT BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc AI BSc डेटा सायन्स हे विदाउट एंट्रन्स एक्झाम देणारे कोर्सेस आहेत. म्हणजे आपल्याला BSc जर करायचे असेल तर एंट्रन्सची गरज नाहीये. आणि इथे अजून एक महत्वाचा मुद्दा की काही कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनाही BSc करता येते. हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही. ओके, त्यासाठी सर एंट्रन्स एक्झाम असते त्याची की BSc साठी नाही? BSc साठी नाही, म्हणजे सध्या तरी अजून कसं काही GR आला नाहीये. ठीक आहे.
यानंतर सर म्हणजे दोन्ही एक्झाम आहेत, म्हणजे बोर्ड एक्झाम पण आहे आणि एंट्रन्स पण द्यायचे, पण तो एक अभ्यासाचा विशिष्ट टाइम टेबल ठरवणं गरजेचं आहे, कारण दोन्ही एक्झाम सुद्धा पाठोपाठ येत आहेत. तर हे मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे? जर तुमचा बोर्ड एक्झामचा अभ्यास बऱ्यापैकी चांगला झाला आहे तर तुम्ही फक्त क्वेश्चन पेपरवर फोकस करा 12वीच्या विद्यार्थ्यांनी आणि क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. मॅक्झिमम नंबर ऑफ क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. हम्म. आणि एंट्रन्स एक्झामला 2 ते 3 तासाचा तरी ऍटलिस्ट वेळ द्या. MCQ सॉल्व्ह करा. म्हणजे जर तुमचा बोर्ड अभ्यास झाला असेल व्यवस्थित तर. जर नसेल झाला तर तुम्ही बोर्डवर सध्या फोकस करा. तुम्हाला सेकंड अटेम्प्ट भेटणारच आहे जेईचा. आणि सीईटीचा फर्स्ट आणि सेकंड दोन्ही तुम्हाला बोर्ड एक्झाम नंतर मिळणार आहे. सो तुम्हाला चान्सेस आहेत इंजिनिअरिंगच्या मुलांना. मेडिकल आणि डॉक्टर होणाऱ्या मुलांसाठी मे महिन्यामध्ये नीट एक्झाम होणार आहे फर्स्ट वीकमध्ये. त्यामुळे त्यांना बऱ्यापैकी वेळ आहे. सो नीटवाल्या विद्यार्थ्यांना 12वी सायन्सचा सध्या बोर्डवरच फोकस करणं गरजेचं आहे. इंजिनिअरिंग वाल्यांनी जर फर्स्ट अटेम्प्ट जर तुम्ही चांगल्या प्रकारे देऊ इच्छिता तर तुम्ही मॅक्झिमम नंबर ऑफ मॉक टेस्ट सॉल्व्ह करा. त्याची अनालिसिस करा. फक्त सॉल्व्ह करण्यात काही फायदा नाहीये. म्हणजे तुम्ही जे चुकताय, जे रॉंग येते ते तुमच्या पुढच्या मॉक टेस्टमध्ये रॉंग आलं नाही पाहिजे. त्यावर तुम्ही फोकस करा. सो दॅट तुमचं जे रॉंग येणारे क्वेश्चन्स आहेत त्याचं क्षमता कमी होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त पॉझिटिव्ह मार्क्स मिळतील. निगेटिव्ह मार्किंग जी कॉन्सेप्ट आहे ती कमी होईल. निश्चितच सर, यामध्ये सीईटी आणि जेईचे जे 2 अटेम्प्ट्स आहेत, तर पहिलाच अटेम्प्ट जर समजा चांगला दिला विद्यार्थ्याने, तर त्याला मला वाटतं दुसरा देण्याची गरज नाही बसणार. सेकंड अटेम्प्ट कंपल्सरी नाहीये. नाही. जेईचा फर्स्ट अटेम्प्ट तुम्ही दिला तर सेकंड अटेम्प्ट पण द्या. कदाचित तुमचा स्कोर वाढू शकतो. आणि यापैकी 2 पैकी एकच मार्क्स काउंट होणार आहेत. फॉर एक्झाम्पल समजा सीईटी आणि जेई, यावर्षी सीईटी पण 2 अटेम्प्ट आहेत. तो बेनिफिट आहे. सो तुम्ही 4 एक्झाम देताय. 4 पैकी कोणताही एक स्कोर जरी तुमच्याकडे चांगला असेल, म्हणजे जेईचे 2 आणि सीईटीचे 2, तरी तुम्हाला काहीतरी बेनिफिट होणारच आहे. त्यामुळे सगळ्या एक्झाम्स मॅक्झिमम द्या, अनुभव घ्या आणि त्याच्यातला जो टॉप स्कोर आहे तोच काउंट होणार आहे. सो समजा तुम्ही फर्स्ट मध्ये चांगले मार्क्स पडले, सेकंड मध्ये कमी आहेत, तरी तुमचे फर्स्टचे काउंट होणार आहेत. सीईटी मध्ये पण सेमच आहे. तुम्ही फर्स्ट मध्ये कमी आले, सेकंड मध्ये चांगले आले तर सेकंडचे काउंट होणार आहेत. सो टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तुमच्यासाठी गव्हर्नमेंटने खूप चांगल्या सुविधा आणलेल्या आहेत आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी तर ही खूप मोठी गोष्ट आहे जी मागच्या वर्षीपर्यंत अवेलेबल नव्हती. मला वाटतं यासाठी मुलांनीच हे सिरियसली घेऊन अभ्यास चांगला केला पाहिजे, कारण इतक्या 4 संधी त्यांच्या समोर आहेत. यानंतर सर, नीट जी एक्झाम आहे, नीटची एक्झाम देताना आपल्याला एकच अटेम्प्ट आहे, तर हे नियोजन मुलांनी कसं केलं पाहिजे ज्यांना MBBS म्हणा किंवा वैद्यकीय क्षेत्रात जायचं आहे त्यांच्यासाठी? खरं म्हणायला गेलं तर नीट ही सर्वात डिफिकल्ट एक्झाम असं मानलं जातं. डिफिकल्ट काहीच नसतं, ते आपल्या मनात आहे. परंतु येस, तुम्हाला खूप आधीपासून नीटचा अभ्यास करावा लागतो, तरच तुमचा तो रिझल्ट प्रॉपरली येऊ शकतो. तुमचं रिडिंग कसं आहे, बायोलॉजी कसं तुमचं रिडिंग आहे, जास्तीत जास्त वेळा तुम्ही NCERT बुक्स रीड करणं गरजेचं आहे बायोलॉजीचं, तर तुमचा नीटचा स्कोर चांगला येऊ शकतो. ऑब्व्हियसली आता 30 दिवस राहिलेत बोर्ड एक्झामसाठी, बट आता सध्या मग तुम्ही बोर्डवर फोकस करा. तुमचं पाठांतर वगैरे तुमच्या एक्झाम्सवर फोकस करा. नीटसाठी तुम्हाला बोर्ड एक्झाम नंतर पण खूप चांगला वेळ मिळणार आहे. त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्ही स्ट्रेस फ्री फक्त आणि फक्त नीटवर फोकस करू शकता. सो तुमच्याकडे 2 महिने, फेब्रुवारी एंड पर्यंत तुमची किंवा मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये तुमची एक्झाम संपेल. सो पूर्ण मार्च, पूर्ण एप्रिल आहे आपल्याकडे नीटचा प्रिपरेशन करण्यासाठी. सीईटी आणि जेईचे जे आपण 2 अटेम्प्ट देणार आहेत, त्याचा समजा पहिला अटेम्प्ट दिला तर त्यानंतर अनालिसिस होणं फार गरजेचं आहे. ते विद्यार्थ्यांनी कसं केलं पाहिजे? सीईटी आणि नीट नंतर अनालिसिस. आता अनालिसिस म्हणजे आता काही मॉक टेस्ट ऑनलाईन अवेलेबल असतात, तर तुम्ही मॉक टेस्ट दिल्यानंतर त्याच्यामध्ये रिझल्ट येतो. रिझल्टमध्ये तुमचे जे रॉंग क्वेश्चन आहेत त्या रॉंग क्वेश्चनचं सोल्युशनही अवेलेबल आहे. आज इंटरनेटचा चांगला उपयोग जर केला तर मॉक टेस्टमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी अवेलेबल आहेत. जे रॉंग आन्सर आहेत, रॉंग क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करा, राईट म्हणजे पूर्ण लिहून काढा ते आणि त्याच्या कॉन्सेप्ट क्लिअर करा, जेणेकरून त्या पद्धतीचे कोणतेही प्रश्न पुढच्या पेपरमध्ये आले तर ते चुकले नाही पाहिजे. त्याचं पूर्ण टार्गेट करा. अनालिसिस आणि मॉक टेस्ट इज द ओनली की फॉर एंट्रन्स एक्झाम. पालकांना सर असं वाटतं की माझ्या मुलाने दोन्हीकडे पण चांगले मार्क्स मिळवले पाहिजेत. म्हणजे 12वीत किती मार्क पडले शेजारच्याने विचारलं तर अभिमानाने सांगता आलं पाहिजे. आणि एंट्रन्स एक्झाम जी आहे ती विद्यार्थी आणि पालकांपेक्षा, म्हणजे विद्यार्थ्याला जास्त माहिती आहे की बाबा मी एंट्रन्स चांगली दिली तर मी चांगल्या कॉलेजला जाऊ शकतो. पण आजही 12वी बोर्ड परीक्षा आणि 10वी परीक्षा याचे मार्क्स एक समाजात चांगलं वाटावं म्हणून पालक बघतात. तर अशा वेळी पालकांनी काय नेमकं केलं पाहिजे? म्हणजे बोर्ड आणि एंट्रन्स दोन्हीकडून सुद्धा ते चांगली अपेक्षा ठेवत आहेत. एक्सपेक्टेशन्स आर रूट्स ऑफ ऑल हार्टेक्स. म्हणजे जर तुमच्या अपेक्षा ज्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला दुःख होणार आहे.
तर मी एक सांगेन की 12वी सायन्स महाराष्ट्र बोर्डच्या बाबतीत सांगेन की खूप डीप अभ्यास आणि अभ्यासक्रम जो आपला आहे तो खूप व्यवस्थित आणि खूप जास्त डीपमध्ये आहे. फिजिक्समध्ये जर तुम्ही बघाल तर बरेच वेगळे चॅप्टर्स आहेत. त्या चॅप्टर्स हे इंजिनिअरिंग मधले सब्जेक्ट आहेत. एवढा डीपमध्ये अभ्यास आपल्याला सायन्समध्ये करावा लागतो. बोर्ड एक्झाम मध्ये जर चांगले मार्क्स मिळाले तर एंट्रन्स मध्ये चांगले मार्क्स मिळण्याची शक्यता 100% जास्तच आहे. परंतु काही विद्यार्थी असे आहेत ज्यांनी फक्त आणि फक्त एंट्रन्सवर जास्त फोकस केला आजपर्यंत. तर कदाचित असं होऊ शकतं की त्यांना बोर्ड एक्झाम मध्ये 50-60 मार्क्स भेटले, बट त्यांना एंट्रन्स मध्ये चांगले मार्क मिळू शकतात. तर पालकांनी एंट्रन्सच्या रिझल्टची वाट पाहावी आणि एंट्रन्सवर त्यांचं ऍडमिशन होणार आहे. त्याचं नावच आहे एंट्रन्स, म्हणजे प्रवेश परीक्षा. प्रवेशच तुमचा त्याच्या बेसिसवर होणार आहे. सो एंट्रन्स एक्झामला जास्त महत्व देणं गरजेचं आहे. बोर्ड एक्झाम मध्ये आता जेईच्या बाबतीत 75% मार्क्स असतील तर तुमचे जेईचे मार्क्स ग्राह्य धरले जातात. तर ते पण इम्पॉर्टंट. त्यामुळे बोर्डमध्ये 75चा टार्गेट 75 ठेवलं तर ऑब्व्हियसली नाही मिळणार, पण 75% पेक्षा जास्त मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करा. अपेक्षा पालकांनी दोन्हीकडून ठेवा. अपेक्षा ठेवणं चुकीचं नाहीये, परंतु एंट्रन्सवर जास्त मार्क्स मिळाले तर त्यांचं ऍडमिशन होणार आहे. त्यामुळे तुम्ही समाजाचा विचार न करता मुलाच्या एंट्रन्स एक्झामवर फोकस करा. 12वीची सुट्टी लागल्यानंतर पालक अपेक्षा तर ठेवतात, पण सुट्टी लागल्यानंतर फिरायला पण जायचं असतं. सो मी म्हणेन की 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी 2 महिने जरा कंट्रोल करून फिरायला न जाता एंट्रन्स एक्झामचा अभ्यास करायला मुलांना फोकस करा. यानंतर सर असं आहे की ज्या 12वी बोर्डाच्या एक्झाम होतात त्याचं शिक्षण तर कॉलेजमध्ये वगैरे मिळतं, पण काही विद्यार्थी असे जसं तुम्ही म्हणाला की स्पेशली एंट्रन्स एक्झामवरच ते 11वी पासून फोकस करतात आणि क्लासेस जॉईन करतात. ज्यावेळी एक्झाम असतील त्यावेळी कॉलेजला जाऊन येतात. तर अशा विद्यार्थ्यांसाठी पालकांची अपेक्षा असते की आम्ही तुला फक्त एंट्रन्स एक्झामसाठी एवढा पैसा घातला किंवा एवढा वेळ तुला दिला, तर त्याच्याकडून जर समजा कदाचित नाही आले मार्क्स चांगले किंवा तो अभ्यास करत नाही, त्यावेळी जे पालकांचं प्रेशर असतं ते खूप मोठं असतं. आणि काही पालकांचं असं म्हणणं असतं की आम्हाला याच्यातलं काहीच कळत नाही. म्हणजे जो हा अभ्यास करतोय किंवा आताची जी शिक्षणाची पद्धत बदलली ती फार वेगळी आणि म्हणून ते एक पालकांना जास्त प्रेशर वाटतं त्यावेळी. अशा वेळी पालकांनी काय विचार केले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? 2 प्रकारचे पालक आपल्या समाजामध्ये आहेत. एक एज्युकेटेड पालक आहेत, थोडे अनएज्युकेटेड पण आहेत. एज्युकेटेड पालकांना बऱ्यापैकी माहिती आहे की कोणत्या गोष्टीवर जास्त फोकस करायला पाहिजे, बट थोडेफार कमी शिकलेले पालक जे असतील त्यांनी विचार न करता व्यवस्थित समजून घ्यावं. एखाद्या क्लासेस, जर तुमचा विद्यार्थी एखाद्या क्लासेसमध्ये जातोय किंवा कॉलेजचे जे शिक्षक असतात त्यांना बऱ्याचपैकी सगळं नॉलेज असतं, तुम्ही ते समजून घ्या. आता माझ्या घरच्यांचं शिक्षण पण जास्त झालेलं नाही, परंतु ते अभ्यासामध्ये लक्ष घालायचे, नक्की काय करतोय विद्यार्थी, त्यांना समजत नसेल तरी पण ते त्याच्यावरती लक्ष द्यायचे. सो पालकांचं काय कर्तव्य आहे की तुम्ही ते समजून घ्या. नक्की एंट्रन्स एक्झाम काय असते, बोर्ड एक्झाम काय असते, ह्या सगळ्यांचा फरक समजून घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही डिसिजन घ्या. टेन्शन घेऊ नका. रिझल्ट बाय प्रोडक्ट आहे, आता प्रोसेस आणि अभ्यासावर फोकस करा. या दरम्यान सर विद्यार्थ्यांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की जर माझ्या आई वडिलांना याच्यातलं समजत नाही म्हणून मी त्यांना अंधारात ठेवणं चुकीचं आहे. येस. या मुलांसाठी काय सांगाल? पालकांना जेवढ्या गोष्टी तुम्ही क्लिअर कराल, पालक थोडेफार तुमच्या मागे लागतील अभ्यास करण्याच्या, आणि कदाचित पालक मागे लागतील म्हणून अभ्यास कराल तुम्ही. सो तुमच्या चांगल्याचा विचार करा. येणाऱ्या 2-3 महिने पालकांना सगळ्या गोष्टी सांगा की नक्कीच काय चालू आहे. कधी कधी असं होतं की विद्यार्थी सांगत असतो की माझी एंट्रन्स एक्झाम आहे, मी कुठे येणार नाही, पण पालक म्हणतात नाही, नातेवाईकाचं घरातलं सगळ्यात महत्वाचं लग्न आहे. लग्न ठीक आहे, परंतु आता जी एक्झाम आहे ती परत परत देता येणार नाही. एंट्रन्स एक्झामसाठी वर्षानुवर्ष तुम्ही मुलं वाया घालवतात. नीट सारख्या एक्झामला 2-2, 3-3 वर्ष गॅप घेणारे विद्यार्थी आहेत. गॅप बद्दल सो गॅप मला असं वाटतं की घेतलाच नाही पाहिजे. एकतर तुम्ही तुमचा 100% आत्ताच द्या. ठीक आहे, एखादा वर्षाचा गॅप नीटसाठी ओके, इंजिनिअरिंगसाठी किंवा सीईटी साठी एकदाही गॅप घेण्याची गरज नाहीये. बिकॉज इंजिनिअरिंग कॉलेजमधून आपण इंजिनिअरिंग कम्प्लीट केल्यानंतर आपल्या स्किल्सवर आपल्याला जॉब मिळतो. सो स्किलवर फोकस करा, तुम्ही स्किल डेव्हलप करा. कॉलेज एखादं कमी जास्त चांगलं भेटलं नाही भेटलं ठीक आहे, परंतु तुम्ही पुढे जा. 1 वर्ष वाया घालवण्याची किंमत कदाचित, जर समजा तुम्हाला इंजिनिअरिंग झाल्यानंतर 30 लाखाचा पॅकेज मिळणार असेल, 40 लाखाचं पॅकेज मिळणार असेल, तर तुम्ही 40 लाखाचं नुकसान करताय. पैसे महत्वाचे नाहीत, मान्य आहे, परंतु कॉलेजच्या मागे पळण्यापेक्षा तुम्ही स्किलच्या मागे पळा, तर तुम्हाला जॉबचं टेन्शन घेण्याची गरज नाही. नीटवाल्यांना एक सल्ला आहे की एखाद्या वर्ष गॅप ठीक आहे, जर तुमचा अभ्यास होणार असेल तर, नाहीतर नाही. निश्चितच सर, यानंतर अशी गोष्ट आहे की जे विद्यार्थी आहेत म्हणजे ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत ते गाव आणि तालुक्याचं ज्यावेळी 11वी-12वीचं शिक्षण असतं, गाव सोडून तालुक्याच्या ठिकाणी येतात, काही जण जिल्ह्याच्या ठिकाणी जातात. तर अशा विद्यार्थ्यांना नवीन शहर असतं, नवीन मित्रमंडळी असतात, पूर्ण वातावरणच वेगळं असतं. ज्या गोष्टी गावात पाहायला मिळत नाहीत त्या शहरात मिळतात.
त्यामुळे काही विद्यार्थी जे आहेत ते या दरम्यान त्या ठिकाणी म्हणजे दुसरीकडे वळले जातात. अभ्यास बाजूला राहतो आणि घरी वडिलांना, आई-वडिलांना वाटतं, की माझा मुलगा आता चांगला जिल्ह्याच्या ठिकाणी गेलाय आणि चांगले मार्क्स मिळवून 10वीत गेलाय. सगळ्यात मोठा प्रश्न सर येतो, की 10वी जर आपली मराठी मीडियममधून झाली असेल आणि 11वी-12वी सायन्सला जर मुलगा शहरात गेला असेल, तर त्याचे 12वीला पर्सेंटेज कमी येऊ शकतात. आणि ही भीती विद्यार्थ्यांना सुद्धा असते कारण मराठीमधून शिकलेले असतात. तर या विद्यार्थ्यांनी या एक्झाम्सकडे कसं पाहिलं पाहिजे आणि कशी तयारी केली पाहिजे? एंट्रन्स एक्झाम लॉजिकल आहेत, बोर्ड एक्झाम थिअरीच्या आहेत. त्यामुळे तुम्ही मला असं म्हणायचं आहे, की येस मराठी सेमी इंग्लिशचे जे विद्यार्थी असतात त्यांना पाठांतरासाठी खूप कठीण जातं. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, रायटिंग करून पाठांतर करा, बरोबर? लिहून काढा मॅक्झिमम, ओके. न बघता लिहिणं गरजेचं आहे, प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मोठे मोठे पॅराग्राफ असतात, त्याच्या बाजूला समासामध्ये जागा आहे. मी स्वतः मराठी मीडियममधून आहे म्हणून मी सांगतो. कारण त्या समासामध्ये जी जागा असते, जे पॅराग्राफच्या बाजूला, त्याच्यामध्ये तुम्ही ते पॅराग्राफचा शॉर्ट लिहून काढा, जेणेकरून तुम्हाला ते ॲटलिस्ट शब्द लक्षात राहतील. तुम्ही त्याच्यावरून स्वतःचा आन्सर बनवू शकाल. प्रयत्न करा, मेहनत करा, कारण मराठी सेमीच्या विद्यार्थ्यांना पाठांतर करण्यामुळे अवघड जातात पेपर. नाहीतर इंग्लिश मीडियमपेक्षा चांगला अभ्यास करणारे पण मुलं मराठी सेमी इंग्लिशमध्ये आहेत, परंतु कॉन्फिडन्स कुठेतरी डाऊन होतो बिकॉज ऑफ द मीडियम. आणि एंट्रन्स एक्झामच्या बाबतीत विचार कराल तर ते लॉजिकल आहे, त्याच्यामध्ये मीडियमचा काही विषय येत नाही. तुम्ही जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्ही एंट्रन्समध्ये फक्त टिक करायचं आहे, आपलं ABCD. निश्चितच सर. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न असा विचारते, की जसे आपण 10वीच्या परीक्षेमध्ये ठरवतो, की बाबा हे माझ्या आवडीचे विषय आहेत. त्याच पद्धतीने 12वी सायन्सला स्कोरिंगचे कुठले विषय आहेत तुम्हाला वाटतं, की या विषयांची तुम्ही जर क्लिअर कन्सेप्ट केला तर चांगले स्कोर्स आणू शकता? नक्कीच. ॲक्च्युअली 12वी सायन्समध्ये सर्वच विषय महत्त्वाचे आहेत, बट स्कोरिंगच्या बाबतीत म्हणाल तर मॅथ्स हा स्कोरिंग आहे, फिजिक्स स्कोरिंग सब्जेक्ट आहे. बाकी आवडीवर डिपेंड आहे. जर Depend काही आहे. जणांना केमिस्ट्री, बायोलॉजी पण आवडतं आणि ज्यांनी PCB घेतलंय त्यांना बायोलॉजी विषयावर जास्त फोकस करून मार्क्स जास्त मिळवणं गरजेचं आहे. डॉक्युमेंटेशन इतकं महत्त्वाचं असतं, की जर आपले डॉक्युमेंट्स क्लिअर असतील, तर आपल्याला पुढे जाताना प्रॉब्लेम्स येत नाहीत. तर 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणते डॉक्युमेंट्स महत्त्वाचे आहेत? 10वी पेक्षा जास्त महत्त्वाचे डॉक्युमेंट 12वी नंतर लागतात. कारण ज्या डिग्री आहेत, व्यावसायिक अभ्यासक्रम असेल, मेडिकल अभ्यासक्रम असेल, ह्यासाठी बऱ्यापैकी गव्हर्नमेंट आपल्याला सवलत देते. कारण फीज खूप जास्त असते. त्यामुळे सवलत मिळवायची असेल तुम्हाला, तर नक्कीच डॉक्युमेंट्सवर फोकस करा. ओपन कास्टचे जे विद्यार्थी आहेत, त्यांनी अजूनही जर SEBC हिंदू मराठा सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट काढलं नसेल, तर पहिलं कास्ट सर्टिफिकेट काढा. बाकी OBC, SC, ST, NT त्यांना पण कास्ट सर्टिफिकेट लागणारच आहे. कास्ट सर्टिफिकेट नसेल तर ते पहिलं काढून घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, फक्त कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुमचं ॲडमिशन होणार नाहीये. जर चांगल्या कॉलेजेसमध्ये इंजिनिअरिंग, मेडिकलसाठी व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे. सो प्रत्येक कास्टसाठी व्हॅलिडिटी लागते. कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात पडताळणी प्रमाणपत्र हे सर्वात महत्त्वाचं प्रमाणपत्र आहे, जे कमीत कमी 2 ते 3 महिने लागतात ते डॉक्युमेंट्स पूर्ण प्रॉपर बनून येण्यासाठी. त्यामुळे त्यांना कॉलेजमधून फॉर्म 15A, आत्ता तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकताय त्या कॉलेजमधून फॉर्म 15A फिल करून त्याच्या बेसिसवर ऑनलाईन फॉर्म भरून ऑफलाईन तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन, समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन अप्लाय करणं गरजेचं आहे. व्हॅलिडिटी शिवाय तुमचं पुढचं ॲडमिशन होणार नाहीये. त्यामुळे व्हॅलिडिटी काढा. बाकीचे डॉक्युमेंट्स आहेतच. आणि नॉन महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी डोमेसाईल सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे. नाहीतर तुम्ही ऑल इंडिया कॅटेगरीमध्ये येता. डोमेसाईल काढलं तर तुम्हाला महाराष्ट्राच्या पण बेनिफिट्स मिळतील. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ओपन कास्टमध्ये आहे आणि नॉन महाराष्ट्रीयन आहे, तर तुम्हाला EBC म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासच्या बेसिसवर राजश्री शाहू महाराजांची जी स्कॉलरशिप आहे तीही मिळते, कॉलेजमधून मिळते. सो तुम्ही ह्या गोष्टींचं बेनिफिट घ्या. आणि ह्याचं सर्वात महत्त्वाचं काम आहे ते पालकांचं आहे. त्यांनी जबाबदारीने डॉक्युमेंट्ससाठी तयारीला लागा. काही डाऊट्स असतील तर आमच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता, मी त्याची उत्तर देईन. निश्चितच खूप धन्यवाद सर, इतकं चांगलं मार्गदर्शन केलं. पालक हो आणि विद्यार्थ्यांना सुद्धा मी म्हणते, की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही मुलाखत आवडली असेल, तर निश्चित लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जी योग्य लोकं आहेत, विद्यार्थी आणि पालक आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांचं ज्या शंका असतील त्यांचं निरसन होईल. धन्यवाद सर, तुम्ही एवढा वेळ दिलात. थँक्यू सो मच. धन्यवाद.